वक्फ दुरुस्ती कायदा प्रकरण आणि या प्रकरणी आज निकाल लागतोय। सर्वोच्च न्यायालयात आज अंतरिम आदेश दिला जाणार आहे। आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी पार पडल्यानंतर निर्णय राखून ठेवलेला होता। आता या सगळ्या संदर्भात आज निर्णय दिला जाईल। 22 मेला खरं तर या सगळ्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। त्यानंतर निर्णय हा राखून ठेवण्यात आला आणि आज 15 सप्टेंबरला साधारणतः 11च्या दरम्यान या सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि या सगळ्या संदर्भातला निकाल समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अपडेट या सगळ्या संदर्भात? साधारणतः किती वाजेपर्यंत निकाल अपेक्षित? नक्कीच अगदी 11 वाजेपर्यंत हा निकाल येणं अपेक्षित आहे। 22 मे रोजी शेवटची सुनावणी झाली होती। त्यावेळेला न्यायाधीशांनी जो निकाल होता तो राखीव ठेवलेला होता। खरं तर भारताचे जे माजी सरन्यायाधीश आहेत संजीव खन्ना यांनी या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कायद्यातील काही तरतुदींवर अंतरिम स्थगिती देण्याबाबत भाष्य केलेलं होतं आणि एकंदरीत जर बघितलं तर वक्फ बाय युजर ही संकल्पना रद्द करण्यात आली आहे सध्याच्या नियमामध्ये। तसंच वक्फ बोर्ड आणि वक्फ काउन्सिलमध्ये गैर मुस्लिमांच्या नियुक्तीची तरतूद करण्यात आली आहे। वक्फ मालमत्तेची संबंधित वाद कसे सोडवायचे या संदर्भातही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आणि त्याचमुळे ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली होती। सुप्रीम कोर्टात 3 दिवस चाललेल्या सुनावणी दरम्यान भारतातील अनेक ज्येष्ठ वकिलांनी दोन्ही पक्षाच्या वतीने आपले म्हणणे मांडले होते। याचिकाकर्त्यांच्या वतीने कपिल सिब्बल होते, राजीव धवन आणि अभिषेक मनु सिंघवी होते आणि त्याचबरोबर वक्फ सुधारणांचे समर्थन करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता होते, रणजित कुमार होते आणि राकेश द्विवेदी होते। तर एकंदरीत जर बघितलं तर हा जो विषय आहे हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो देशामध्ये, कारण 2025 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ सुधारणा कायद्यात वक्फशी संबंधित अनेक तरतुदींमध्ये त्यावेळेला बदल करण्यात आलेत आणि त्यामुळे हे सगळं जे प्रकरण आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये असल्याने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय। एकंदरीत जर 11 बघितलं तर 11 वाजेपर्यंत याचा अंतिम निकाल येणं अपेक्षित आहे लागेल। अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।